हा मुंबईमधील आपला मिनी ब्लॉग पहिला आहे। सकाळची मस्ती चहा घेऊन कशी लोटांगणं चाललीत बघा। थेट आलो नालासोपारा स्टेशनला। प्रचंड गर्दी, जशी विरारला असते तशीच। आता जाऊबाई इकडे राहिलेलो तर नालासोपारावरून आमचा प्रवास चालू झाला। आदल्या दिवशी गेलेलो मस्जिद बंदर नल बाजार इकडे, पण तो व्हिडिओ राहून गेला। सचिनचा ट्रेनमधला पहिला अनुभव तो देखील दरवाजाबरोबरचा असा होता। थेट येऊन पोचलो मलाडला। मलाडला म्हणजे लेडीजची शॉपिंग, साड्या, ड्रेस, रेडीमेड ब्लाऊज अशा बऱ्याचशा गोष्टी मलाच घ्यायच्या होत्या, कारण माझ्या साड्या लग्नाच्या घ्यायच्या राहिल्या होत्या बाकी। बरं, बऱ्याचशा शॉपमध्ये फिरलो आणि साडीवाल्याला सांगितलं तू पण आम्हाला नेसून पण दाखव, जेणेकरून आम्हाला अंदाज येईल, कारण मला आता साड्यांचा अंदाज राहिलेला नाही, कुठल्या नवीन येतात कुठल्या जुन्या येतात, कारण दिवसांदिवस नवीन नवीन साड्या येतात। बरं, ही मला पसंत होती, पण माझ्याकडे सगळी शॉपिंग करून माझ्याकडे पैसेच नाही उरले, मग आम्ही सोडून दिली। शेवटला मला तो 2000ला द्यायला तयार झाला, पण माझ्याकडे पैसेच नव्हते, मी सोडून दिली। 2 साड्या मी तशा सिलेक्ट केल्या होत्या। कंटाळलो, शेवटीला नाश्ता करायला येऊन पोचलो। काय होतं, सतत एसीत राहून आपण लोकल शॉपिंगला एकदाचा मुंबईला उतरलो तर प्रचंड घाम सुटतो, तशीच आमची अवस्था। देवाचं दर्शन घेतलं आणि इकडे आलो कोल्हापुरी चप्पल घ्यायला। काकाने आम्हाला रिजनेबल प्राईस म्हणजे मस्तपैकी सचिनला कोल्हापुरी चप्पल दिली, जी लग्नाला अन्नाच्या घालायची होती। त्याच्यानंतर दरच्या शूज घ्यायला आलो या शॉपमध्ये, ते पण त्यांचंच होतं, इथं पण आम्हाला कमी करून दिलं। ही नालासोपाराची गर्दी बघा, रात्रीची 10 वाजताची, आणि कोणच जीवदानी आईचं दर्शन